मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्वाणां जैनम जयतु शासनम जैनम जयतु शासनम जैनम जयतु शासनम। बोलिए एक हजाराट देवादिदेव पद्मप्रभु भगवान की जय। संत शिरोमणी 108 आचार्य विद्यासागर जी मुनि महाराज की जय। दशलक्षण धर्म की जय। उत्तम त्याग धर्म की जय। सर्वप्रथम आपणा दशलक्षण धर्माच्या खूप खूप शुभेच्छा। जय जिनेंद्र। मी डॉक्टर मनोज कांतीलाल जैन आज आपणास उत्तम त्याग धर्माबद्दल सांगणार आहे। ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी मी आपणास नम्र विनंती करतो। तसा मी खूप अल्पज्ञानी आहे, परंतु तुमच्या समोर 2 शब्द बोलण्याचे धाडस दाखवत आहे। त्यात काही चुका झाल्यास आपण मला क्षमा करावी अशी मी नम्र विनंती करतो। आपला भारत देश संतांचा धर्मप्रवर्तकांचा देश आहे। पाप कर्मापासून मुक्त होऊन मोक्षास जाण्यास अनेक पुण्य प्राप्तीचे अनेक मार्ग या धर्मप्रवर्तकांनी गणधरांनी सांगितले आहेत। जैन धर्मात इहलौकिक सुखाला महत्त्व न देता आत्म्याच्या मुक्तीला महत्त्व दिले आहे व तो मुक्तीचा मार्ग मिळवण्याकरिता अनेक पायऱ्या आहेत। त्यात दशलक्षण महापर्व ही एक पायरी असून त्यातील उत्तम त्याग हा एक धर्म आहे। मोहाचा त्याग करून दान धर्माच्या योगे उत्कृष्ट अशा धर्माचे आचरण करून चतुर्गती रूप संसाराचा अंत करून मोक्ष प्राप्त करता येतो। दान धर्म करण्यात आपल्या समाजाचा फार मोठा हातभार आहे। चला आता उत्तम त्याग धर्माबद्दल बघूया। प्रथम धर्म म्हणजे वस्तूच्या स्वभावाला धर्म म्हटले आहे। तसेच जैन धर्माची ओळख आपणास सम्यक दर्शनाशिवाय होणार नाही। सम्यक दर्शनाशिवाय केलेले व्रत, तप, संयम आणि त्याग यांना शास्त्रामध्ये अंकबिना बिंदू असे म्हटले आहे। आपण नुसते एकावर एक शून्य लिहित गेलो पण त्याआधी अंकच नसेल तर किंमत शून्यच आहे। मुळात किंवा सुरुवात चूक झाली तर पुढील सर्व चुकीचेच होईल। म्हणून प्रथम मी कोण आहे, आत्मा काय आहे, तसेच खऱ्या देवांचे स्वरूप समजले पाहिजे। नाहीतर ते न जाणता समजता त्यांचे तप, पूजन, भजन करण्याने आपल्यापदरी काहीच यथार्थ लाभ किंवा पुण्य पडणार नाही। किंबहुना अधिक संसार भ्रमणाची गती आपण बांधून घेऊ। परवस्तूवरील ममत्वाचा त्याग म्हणजे उत्तम त्याग होय। अनुग्रह बुद्धीने स्वतःच्या मालकीचे असलेले पदार्थांचे दान देणे किंवा त्याग करणे त्यास उत्तम त्याग म्हणतात। परपदार्थाविषयी ममत्व यालाच मोह म्हणतात व मोहाचा त्याग झाल्याशिवाय परपदार्थाचा त्याग होऊ शकत नाही। तसेच दान करण्यासाठी केवळ जवळ पैसा पाहिजे असे नाही, ज्याच्याजवळ कोणताही परिग्रह नाही असे देखील दान, ज्ञान, अभयदान देऊ शकतात। जो एका हाताने दान देतो त्याला न कळत दुसऱ्या हाताने काहीतरी पुण्य प्राप्त होते। इस हात दे उस हात ले अशी हिंदीत म्हण आहे। पाण्याचा वाहता झरा जसा नेहमी पाण्याने भरलेला असतो तो कधीच आटत नाही, उलट त्याचा प्रवाह वाढतच असतो। दुःखितांचे दुःख दूर करणे हे मनुष्याचे प्रथम कर्तव्य आहे। दान दिल्याने मनःशांतीबरोबर आध्यात्मिक उंचीही वाढतेच। अशा दानाचे 4 प्रकार आहेत: आहारदान, औषधदान, ज्ञानदान आणि अभयदान। एक आहारदान, रत्नत्रय संपन्न मुनी किंवा उत्तम श्रावक अशा योग्य पात्रांना प्रासूक आहार देणे हे आहारदान आहे। तर भुकेलेल्यांना व पीडितांना भोजनाची व्यवस्था करणे, त्यांच्यासाठी भोजनालय स्थापन करणे हे देखील करुणादान आहे। आहारदानाने धन व रिद्धिसिद्धी प्राप्त होतात। मुनींना आहार देणारे श्रीशैन राजा सुंदर शरीराने युक्त होऊन देव व मनुष्य गतीतील खूप काळ सुख भोगून सिद्धांच्या 8 गुणांनी युक्त होऊन मुक्त झाले। तसेच त्यांच्या दोन्ही पत्नी व मुलगी सत्यभामा यांनी आहारदानाला अनुमोदना दिल्याने देव व मनुष्य गतीतील सुखाचा उपभोग घेतला। पहा, नुसत्या अनुमोदना दिल्याने एवढे ऐश्वर्य सुख संपत्ती मिळते, तर प्रत्यक्ष आहारदान दिल्याने किती सुख मिळेल। दुसरं आहे ज्ञानदान। ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। ज्ञान वृद्धीसाठी शास्त्रदान देणे, पाठशाळा सुरू करणे किंवा त्यासाठी योग्य धन देणे हे ज्ञानदानात येते। ज्ञान हा मानवी जीवनाचा पाया आहे। त्यामुळे जीवास अनेक प्रकारचे समग्र पाप पुण्याचे ज्ञान होते।
अज्ञानाने हा जीव संसार भ्रमण करीत आहे. त्याचे जर अज्ञान दूर करून त्याला आपल्या आत्मतत्वाची जाणीव करून दिली तर त्याचे भवभ्रमण दूर केल्याने पुण्य प्राप्त होते. ज्ञानदान दिल्याने शेवटी केवळ ज्ञानाचीही प्राप्ती होतेच. औषधदान. रोग निवारण होण्यासाठी योग्य औषधीची योजना करणे तसेच औषधदान होय. गरीब व गरजू लोकांना औषध देणे यासाठी धर्मार्थ दवाखाना स्थापन करणे हे देखील औषधदानाचेच एक अंग आहे. आपल्या जीवनात आपले शरीर निरोगी राहणे हे औषधदानाचेच फळ आहे. चौथे आहे अभयदान. मुनी आदी सत्पात्रांना योग्य वस्तीसाठी स्थान बांधून देणे, त्यांचे उपसर्गापासून संरक्षण करणे हे सर्व अभयदान होय. तसेच षटकायिक जीवांचे रक्षण करणे हे देखील अभयदान आहे. अभक्ष भक्षण न करणे, कोणालाही मन वचन कायाने दुःख न देणे, दुःखी प्राण्यांवर दया करणे हे सर्व अभयदान होय. सर्व जीव जगण्याचीच इच्छा करतात. अशा जीवांना अभयदान दिल्यामुळे परलोकात महान सुख प्राप्त होते. जसे जन्मोजन्मी दीर्घायू, निरोगी व रूपमान तसेच सर्व लोकांची प्रशंसा सुद्धा प्राप्त होतेच. हे दान देताना सुद्धा सत्पात्रांना दान दिले पाहिजे. दान देणारी व दान घेणारी सुद्धा व्यक्ती शुद्ध पाहिजे. नाव मोठे लक्षण खोटे, मनात नाही भाव आणि देव मला पाव. मनात दान देताना जर श्रद्धाच नाही तर त्या दानाचा काहीच उपयोग होणार नाही. कीर्ती व ऐश्वर्याच्या योगे श्रद्धाभावरहित दान नेहमीच फल देत असते. उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हाताला कळू नये असे म्हणतात. सर्पास पाजलेले दूध ज्याप्रमाणे विषच बनते त्याप्रमाणे कुपात्रात दिलेले शुद्ध दान देखील अशुभ फलदायक होते. तसेच पात्र व्यक्तीला दिलेले तुच्छ दान देखील फलदायी होते. काहींना वडिलोपार्जित संपत्ती प्राप्त झाली आहे. त्यांची भावना असते की त्यांच्या पुण्याने मिळालेली ही संपत्ती मी जर दान दिली तर ती परत मिळणार नाही. हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. जर त्यांचे पुण्य असेल तर त्यांनी दोन्ही हातांनी संपत्ती उधळली तरी ती संपत्ती संपत नाही. पुण्य म्हणावे तरी कशाला? आज पुण्याचा उदय संपला तर साम्राज्याचे अवशेष देखील सापडत नाही, वंशाला दिवाही उरत नाही. अशी अनेक उदाहरणे आपण बघितली. म्हणून ज्यांचे जवळ वैभव आहे त्यांनी ते पुण्याने मिळाले आहे. ते पुण्योदयपर्यंत असेपर्यंत मिळतच राहणार आहे. म्हणूनच दानाने संपत्ती कधीही संपत नाही असे म्हटलेले आहे. कमी होणार असेल तर न दान देताही ती संपत्ती संपून जाईल, वैभव सुद्धा संपून जाईल. त्याचसाठी पुण्योदय असेपर्यंत दानाने हात पवित्र करावे. वैभव असेल तर त्याचा दान व ज्ञान करणे हाच खरा उपयोग आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे, शरीरात प्राण आहे, तोपर्यंत मनुष्याने सतत त्याग केला पाहिजे. हल्ली सायन्स इतके पुढे गेले आहे की मरणा अगोदर दृष्टीदान, किडनीदानही आपण देऊ शकतो. एवढेच काय तर मरणोत्तर हृदयदान किंवा निर्जीव शरीर एखाद्या मेडिकल कॉलेजला अभ्यासासाठी देता येते. नाहीतर या शरीराचे नंतर राखच होणार आहे ना. शेवटपर्यंत सतत त्यागाची भावना ठेवावी. त्याग धर्म परलोक सुखाची उत्तम शिदोरी आहे. उत्तम त्याग करे जो कोई, भोगभूमी सुख होई, सुरसिक होई. आज मी जे काही विचार आपल्या समोर ठेवले त्यासाठी आशा उमेश शहा यांचे मला खूप मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. पुन्हा आपणास दशलक्षण धर्माचे शुभेच्छा. तसेच वर्षभरात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. जय जिनेंद्र.